विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये काल लोकायुक्त विधेयकाला मंजुरी मिळाली आहे। त्यामुळे मुख्यमंत्री आणि मंत्री सुद्धा आता लोकायुक्तांच्या कक्षेमध्ये येणार आहेत। लोकायुक्त विधेयकाच्या मंजुरीच्या नंतर मुख्यमंत्र्यांनी अण्णा हजारे यांच्याशी संवाद साधलाय। तर अण्णा हजारे यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचं कौतुक केल्याची माहिती मिळते आहे। तर ही महत्त्वाची बातमी आपण बघतोय। विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये काल हे विधेयक मंजूर झालेलं आहे आणि मुख्यमंत्र्यांनी अण्णा हजारेंशी साधलेला हा संवाद आपण बघतोय। नमस्कार अण्णा, अभिनंदन। हो नाही आता तुमचा एवढा आग्रह होता, डीसीएम आणि आमची चर्चा झाली। आता एवढी आंदोलन सुरू आहेत, आता तुमचं आंदोलन आम्हाला परवडू शकत नाही, म्हणून ते लवकर करून टाकला। हा हो ना, हो नाही, तुमची अण्णांची शक्ती होती म्हणून हा शक्तिशाली कायदा झाला। नाही, बऱ्याच लोकांचा त्याला थोडासा निगेटिव्ह अप्रोच होता, विरोध होता, पण आता आम्ही ठरवलं अण्णा जे सांगतील ते कुठलंही चुकीचं काम होणार नाही, समाजासाठी त्यांचं चांगलंच मत असणार आणि चांगल्या भल्यासाठीच करणार, म्हणून आम्ही ठरवून टाकलं आणि ते करून टाकलं। आता जे काय अडचणी होत्या त्या आज दूर झाल्या सगळ्या। हो चला, धन्यवाद धन्यवाद। तुमचं मार्गदर्शन राहू द्या सातत्याने, आणि तुमचं मार्गदर्शन राहू द्या सातत्याने। आम्हाला तुमच्या तब्येतीची चांगली काळजी घ्या। अजून तुमचं आम्हाला तुम्ही एकदम पुढे पण एकदम मार्गदर्शन करायला पाहिजे मजबूत। बर बर